आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधानांनी शहीद स्मारकावर आसाम आंदोलनाच्या हुतात्म्यांना वाहिली आदरांजली. नामरूप इथं करणार खत कारखान्याचं भूमिपूजन, जनसभेलाही करणार संबोधित. 2047च्या विकसित भारताच्या निर्मितीत नागरी सेवांची गुणवत्ता ठरणार निर्णायक, उपराष्ट्रपती. हॅकर्सच्या घोस्ट पेअरिंग कॅम्पेनमुळे सरकारनं व्हॉट्सअप युजर्सना दिला सावधगिरीचा इशारा. परिचित कॉन्टॅक्टकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याची दिली सूचना. बहुध्रुवीय जागतिक परिस्थितीत भारत राष्ट्रहित प्रथम हे तत्व केंद्रस्थानी ठेवून सर्व देशांशी संबंध ठेवत आहे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल जगभरात कुतूहल असल्याचं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकात्याच्या कार्यक्रमात बोलताना संघाचा अनुभव घेण्याचं केलं आवाहन. राज्यातल्या सर्व 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. आणि दुबईत 19 वर्षाखालच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान आमने सामने. नाणेफेक जिंकून भारताची प्रथम क्षेत्ररक्षणाची निवड. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी